नमस्कार मित्रांनो, हा बघा दशरथ घास, मोठा दशरथ घास. आणि हा कापलेला आता फुटून आला हिरवागार. हे बघा, मार्च एप्रिल मे महिन्यापर्यंत हा घास पुरवला गेला. आणि तसंच बघा हा मेथी घास, हा बी 3 महिने पुरवला. आता पावसाळा लागला आहे, तर आता बघा ही बी मेथी घास खायचा आला आहे. बघा ह्यो. तर आता पाऊस लागला, मग चिखला पाण्याचं कुठं जायचं म्हणून आम्ही ही पाऊस उघडूस तर ही शेरडाला पुरवून टाकतो आपलं दसरस घास, मेथी घास. आणि मग पावसाळा संपला की मग मका, कडवाळा असं टाकायचं. काय पिकातलं गवत निघतं ते टाकायचं. आता तो मोठा जी घास आहे तो 3 महिनं गेला, तरी थोडाफार राहिला आहे बघा तो आता. तर आता ते 4-2 दिवस जाईल, मग संपला. मग त्याच्या पाठीमागं बघा हे पुन्हा आता फुटायला लागला आहे, हा बारीक बारीक बारीक. तर हे बघा 3 सार आहेत. तर कंप्लीट तुम्हाला सांगतो मित्रांनो, 3 महिने गेलं हे. पण आता हे फुटलेलं सारं जे आहेत मेथी घास, दसरस घास, हा दिवाळीपर्यंत आम्हाला मेथी घास, दसरस घास पुरवतो. आता पावसाळ्याचं काय टेन्शन नाही आता. म्हणून बघा ही मेथी घास आणि दसरस घास हा पावसाळ्यात जित्राबासाठी कायम ठेवावा मित्रांनो. कारण पावसात दिवस लागलं, चिखला पाण्याच कुठं जायचं म्हणून बघा हे आम्ही जित्राबाची सोय करून ठेवतो. तर आता पाऊस चालू आहे इकडं, बारीक बारीक रिप आहे, मोठा पाऊस नाही एवढा. मग हे आपलं त्याचा बेहळा बांधायचा आणि शेडमध्ये टांगून ठेवायचं, मग ते खाते ती. त्याचं शेंड पाला सगळं खाऊन टाकते ते. तर आता बघा थोडी मोकळी आहे, तर आम्ही सोडतो आहे थोडी थोडी शेरड पाऊस उघडला की. तर बघा हे असं नियोजन करावं लागतंय. बघा हे बारीक आता फुटला आहे सगळा घास. बघा हे आहे का, बारीक 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 सगळा फुटला आहे. आणि हा मोठा जी घास आहे 3 महिने पुरवला शेरडांना. हे असं नियोजन करायचं असतं जत्राबासाठी. हो काय, पिका पाण्यातली गवतं निघते ती बी आपलं नसले असल्या वेळेला गवतं टाकायची आपली. आता इकडं काय पाऊस नाही सध्या, बारीक येते रिप, एवढा मोठा नाही पाऊस, बारीक बारीकच आहे चालू आहे आता. तर बघा मित्रांनो, ही आपण जित्राबाची काळजी घेतली पाहिजे. महत्त्वाची पावसाळ्याच्या दिवसात औषध पाणी जित्राबाचं केलं पाहिजे, गोठा स्वच्छ ठेवला पाहिजे. ही काळजी घ्या. धन्यवाद.